एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नांगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्र मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे मारा. आणि हे सगळ्या मुळे आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत, काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला, त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. मरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं, आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40,000ला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानातच आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो, बा पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ती आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गवंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच कडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिला आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुई दोऱ्यानं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली,
पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वागायचं. ते कुठं चालतं का? गावातून चाललं तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसं तर प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आले, म्हातारी म्हणताना नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहीत नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. ते फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, साकुरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतं. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायकवाद गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहाचं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही. तुम्हाला पळत असलेली गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच कडकला लागल तेवढ्या वस्ती आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईलो, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही.
ज्याला त्रास सहन करायचा ते तुम्हाला गावठी भाषा सांगा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो. आणि त्याला खर्च द्या. माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केलं. झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं, पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण सुतुक भरायचे. एक मडका हे एक मडका आहे, ऐ हे एक मडका आहे, एक मडका आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटासी दैव आगळे दैव वेगळे नाम कळे मुखी कोणाच्या पडते लोणी मुखी अंधार. मडकं हे एक मडकं. त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार. याला छिद्र एक, याला 9 छिद्र. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण इथं घोटाळा आहे. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8. आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10. हे झालं मडकं. याला छिद्र झाले मोबाईल 10. याला 1. आता याला 1 फटका मारा, काही राहणार नाही. याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. 1 बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचा अंत्यविधी 9:30 होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय ए नीट बसा बरे. या मडक्यात काय लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता हे मडक्यातलं थोडं किचकट आहे, पण मोजा. मडकं पूर्ण करून दिलंय. मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. छिद्र 9 आहे, मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. आता या मडक्यातले मोजून दिले तुम्हाला, मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे बोला पटकन. लाया आणि दही. आता या मडक्यात थोडं किचकट आहे, पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वळा. 3 खड्डे लागतील. पटकन घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा, पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवलं, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. यांची नावं. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. चला, हे झाले 4. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 आणि 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे? पप्या, गुड्डी, बंटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळे हिटर फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, पुकणे, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, उरगळं, उशी, गादी, तक्या, नळ्या नुळ्या, खंड खोंड, बोंबलं, सुकटं, अंडटार, फलं, गुजीरवाण्या घरात 7,000 वाटी, वहिनी साहेब ते नक्का एक डाव धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या. याचं नाव जीव शिव ऐक्य काला.
याला काला चिटकला, लाया चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे, फक्त बोलायला जायचं. गो म्हणजे इंद्रिय, गोकुळ पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची या. आता गो पोरी सरळ बसा पटकन ये बऱ्या. हा, आणि आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नो पुरण पोरी ए बऱ्या ए तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल? गो. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बरं का, आपली बार घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? ए बरे काय आलं पाहिजे? गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा रथ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. 10 तिचं तेही हुकलं काय नो. किती झाले? किती झाले? 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ, मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला? ही पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकान पटकान, आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायची. करू सुरू? अरे सुरू करू का? पहा बरं का, बोट उकले जेवायला नाही देणार. हा, बोट एकदा फास्ट जाईल. ओळख सुरू करू. पहा बरं का, शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय, कुळ याच्यातच कृष्ण, याच्यातच आणि याच्यातच आणायला. माग शुद्ध दशमी याच्यातच आणा, याच्यातच आणा. मज हृदयी सद्गुरू किंवा 15व्या अध्यायातली पहिली 24. आता चौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्रीगुरूंची. आता ऐकायचं. गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा डोंगर गोवर्धन, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माय बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बघ एवढी टोळी, ही समोरचे 5-6 जण माझ्या बोटाकडे पाहायचं आणि मा बोट जितके जोरात फिरल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. आपल्या तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणत होतो तुमचं फेल जाईल. हा 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का? 10 झाले ना. 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? हा, बाकी ज्याने बोलायचं नाही. कोणता? दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या, बचत गट काढा. अरे ये कोणता? करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. हा, गोंधळ न करू. गाठ नाही 8, आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ असो ऐसा कोटे. आकडा कोणता आला गाठ नसलेला? 8. 8 आकडा आला. 8 आला ना. 8 आकड्याला गाठ नाही. 9ला गाठ
वर आहे आणि 7 ला गाठ 8 आहे. मग 8 आकडा ऐका आता कृष्णाचा किती शोभ आहे. अवतार 8वा आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, मित्र 8, मैत्रिणी 8, नाव 8, काम केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बरोबर. ऑगस्ट मध्ये आला, ऑगस्ट महिना 8वा, अवतार 8वा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, काम केली 8, आला तेव्हा 8 वर्षाचा, मित्र आहे त्याला 8च आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा. मग कृष्णाला कुठंच गाठ नाही. कृष्णाला कुठंच गाठ नाही. महिला म्हणलं पटकन. धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं, ग्लासभर दूध पिलं गेलं. थुरीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेलं धरून आणलं तिनं, पे तो पेतून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे, कुठंही पडू दे, पे. तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं प्या पे. अहो तो म्हणला मम्मी नको मला पे. अगं मम्मी मी इकडं पेलो का माग गळत आहे? सगट गळू दे पण मग पे. मग त्या पोराची आई आता आपण म्हणलं असतं तर झोंबला असतं त्यांना आतल्या गाठी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे, तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे, जा खेळायला दोघे बी. 8 आणि एक म्हणली लपून ठुई शाळेतून आल्यावर प्याला लपून ठुई, फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठुई, खालच्या कप्प्यात. आणि आल्यावर कोणाला सांगू नको, ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं, बकरं पिऊन गेले. आता कोणतं बकरू प्यायला बघ. पहा ही माणसं 3 रंगाची आहेत. इथं येतं एकही गाठ नाही. तो 8वा आहे, 8वा. मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत, घोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे 7 प्रकार आहेत. 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. ब्रह्म म्हणून तर 6व्या अध्यायातली दुसरीच ओवी आहे. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी. ब्रह्मरस आहे कोणता? सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. मगनो हे माधा काळ दुःखाची करू वासुदेव वाजती टाळ, घोळा वाजती टाळ, घोळा वाजती टाळ, घोळा वाजती टाळ. झंडा झंडा नादर साळ, झंडा झंडा नादर साळ, झंडा वादर साळ, झंडा वादर साळ. उदो झाला पाही वेळ, उदो झाला पाही वेळ, उदो झाला पाहे वेळ, झाला पाहे वेळ. उठावाचे वजा गोपाल गा, उठावाचे वजा गोपाल. कैसा वासुदेव
छंद अंग अंग मुराला छंद भोग भोगताची आटला भेद भोगताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गाव गिळोनी गावा गोविंद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गाव कैसा वासुदेव बोललो बोल कैसा वासुदेव बोललो बोल कोण तपास करतं काकडा आणि हरिपाठ. आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लोट झाला ना आमच्या नंतर, यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही, पुस्तक उचकायचं नाही. मेमरी कार्डात कीर्तन भरायचे, अर्ध याचं अर्ध त्याचं, झालं कीर्तन. काय झाली गंमत, जुनी माणसंच्या मागं राहावं, जुन्या माणसाच्या. आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर, अभ्यास करावा. एका कीर्तनकाराला मी म्हणलं, अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले, थोड्यापेक्षा थोडंसं वाचित. तो मला म्हणला तुम्ही आमच्यावर जळता. मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली. तू जळतो म्हणला, तुम्ही जळता आमच्या, तुम्हाला तारखा मिळते नाही का. अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो, आता तुला काय. मी बाबा झालो तो तू आलाच नव्हता. तसं नाही महाराज, आता थातूर मातूर गोष्टी चालत नाहीत. जगन्नाथ पवारांचं वाक्य आहे, संप्रदायाला कुणी जरी संपवलं नाही, संपणार तर नाही, पण संप्रदायामध्ये अशी माणसं जन्माला येतील का त्यांच्या आचरणाने संप्रदायाला डाग लागेल. ही मोठ्या माणसांची वाक्य. मोठी माणसांची वाक्य काय एवढी सुपीर, ती अनुभवातली वाक्य होती. ते म्हणजे संप्रदायाला कधी शेवट होणार नाही, कधीच होणार नाही, आणि डागही लागणार नाही. पण आचरण न सांभाळणारी माणसं संप्रदायात आली का संप्रदायाला डाग लागल्याशिवाय, आणि ते लागलेच. आम्ही म्हणत होतो ना, नाही जुन्या माणसांची जी वाक्य आहे ती जशीच्या तशी होती. पहाडी माणसं होऊन गेली महाराज संप्रदायात. आता ही नवीन सगळी शळपट पैदा झाली. नाही ते गेले 28 गुन्हे निवृत्ती महाराज वक्तेवर होते महाराज, धर्मावर बोलतो म्हणून. काय माणसांनी संकट सुधी काढली काय, फुकट माणसं इतिहासात जमा होत्या काय. राहिल्या त्या कीर्ती चांगली माणसं गेली संप्रदायात महाराज. माणसं आता राहिली नाही, आता राहिली ती फक्त तोंड चोपडी माणसं राहिली. माया पुढं बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो काय आहे का त्याचं, म्हणजे तिथल्या तिथंच आपल्यावर तोंडावर आली ना, वा 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 वा. मी गेलो का सगळ्या लिखा वा गेल्या, लिखाच पायदा झाला. नाही नाही, माऊलीने इतकी सुंदर ओवी लिहिली महाराज. परमार्थिक माणसानं चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मेरवी जगा माझी. काय माऊलीची भाषा आहे मा. हो, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी माणसं होऊन गेली. विरळा ऐसा कोणी. माऊलीनं ओवी लिहिली 9व्या अध्यायात का 7व्या अध्यायात, काही एखाद्याची वैकुंठात आले. हो, अज्ञान नावाची मुळी गेली, गोकुळ तयार झाला होता. हे झालं गोकुळ. आता सुखाचे प्रकार झाले 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आध्यात्मिक सुख. गोकुळात कृष्ण जन्माला आला का जे सुख झालं ते ब्रह्मसुख झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एक एक शब्द करून टाकतो. गोकुळीचा शब्द कळला संपला. आता थोडंसं यांनाही बनवा. महिला मंडळ थोडी देवाला पूजेला जाताना पोरांना संग नेत जा, नातवाला संग नेत जा. अगरबत्ती लावायला शिकवा, देवाला नैवेद्य दाखवायला शिकवा. इथून पुढच्या पिढीला जर परमार्थ शिकवला नाही, पिढी आहे ह्या जागेवर संपणार. आणि काही सांगतो तुम्हाला, माळ गंध हरिपाठ या गोष्टी वाया जात नाही वाया. घरात झालेलं हरिपाठ महिला मंडळ कधीच वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही.
तुम्ही देवांना पोरांकडे थोडं वाळवा. यांना काहीच माहीत नाही मला कोण ज्ञानेश्वर. त्याच्यात ते मराठी मिडियमला घातलेले ते बरे, ते इंग्लिश मिडियमला तर काहीच माहीत नाही. माळ माहीत नाही, गंध माहीत नाही, बापाला शियार येते का काय हे कळलं. ते बापाला म्हणतं आर यू डॉंकी, ते म्हणतं खरं आहे. आता काय बोलतोय. आणि मम्मी इज बफेलो, ती म्हणते खरं आहे. हा, माझी आई सुद्धा मला लहानपणी माणसं इथून पुढे ना मला शिक्षण क्षेत्रात सुद्धा सगळ्या लोकांनी आग्रह धरून राजकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये संत साहित्याचा अभ्यासक्रमात घातलं पाहिजे. महाराज संत साहित्याचा अभ्यासक्रमात एका संताचे चरित्र एका वर्गाला ठेवलं पाहिजे. तुम्हाला 5वीला मेराबाईचं ठेवा, 6वीला जनाबाईचं ठेवा, 7वीला सखुबाईचं ठेवा, 8वीला तुकोबाचं ठेवा, 12वीपर्यंत एक तरी संत पोरांना अभ्यासाला पाहिजे. काय मध्ये आता त्या मराठीच्या 9वी 10वीच्या पुस्तकात ज्या कविता आहेत ना, अभंगवाणी थोडी संत आहे, शिक्षकालाच येत नाही. त्याला काय माहिती फळे रसाळ गोमटी. तो पोराला विचारतो तुम्ही फळ पाहिलं का. पोरं म्हणले तुम्हीच आमचं सगळ्यात मोठं फळ आहे, का आमच्या पुढं तुम्ही उभे. काय झालंय मला, परमार्थिक साधना जर वाढवायचंय याचा अभ्यासक्रमातच समावेश पाहिजे. तुम्ही इतर कसं देता, इतर देतात का. भांडणं लावायचे मुद्दे तुम्ही देता ना. ज्यानं शिक्षकाची कुदा कधी होईल, गावाच्या मारामाऱ्या होतील, असे चरित्र तुम्ही पुस्तकात घालतात ना. मग संत चरित्राला काय हरकत. आणि संत चरित्र जर दिलं नाही इथून पुढं, ही पिढी, आता आपली पिढी संपली, आपला विषय नाही, हे देवळाकच येणार नाही. हे नाही हे नाही देवळा काय, हे उलटी म्हणतील काय गाव मूर्ख आहे हो, एवढी जागा गुतवली. हे बिंडोक लोक होती, बिंडोक देवळ बांधणारी. मग सुशिक्षित लोकांचं असंच आहे ना. यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे. त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण. आणि ते फार चिडचिड करतात, स्वभावेनं त्यांचा थोडा चिडचिडे. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही, आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढं नेऊन टाकलं. आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो, बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते, मग हसले म्हणजे ते तुम्हाला पाहिलं फाशी घ्यायला लावलं. हां, त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्थाही सुद्धा चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो, हे तिचे वडील आहेत. तो का अरे तोय दे ना पुलावरून फेकून, तोय गाला सांभाळतो मारायला. त्याला मॅच होत आणि याला मॅच होत नाही. अहो महाराज, या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळं वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आपण फक्त म्हणतो वय नातेवाईक कायच भाऊन काच काय, बाई बहीण काय असते. बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण ज्यांची निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण. 25% महाराज समाज फक्त अवसंदा घेतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला. महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये, मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही, पण मला कळ निघत नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस. काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं तो, काय वाईट केलं तर असं. त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना. उद्या तुम्ही 25-25 हजार रुपये मागितले असते, भावानं दिलेच असते ना. पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले, याच्यापेक्षा काय वाईट हो. मला सांगा, प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का, दिले तर मग सही करायला हरकत काय. ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले, पण नाही सही नाही सांगाय तरी लाज वाटते का तुला. आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही उभा राहाल माग आजच्या परिस्थितीत.
नाही हो, सक्का मामाच गेला कोणीकडे. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला. कुठून आला काय तो? गुरु मामा. तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा. केलॉन खालतानच मामा निघाला एक. तो पैदा कुठून गेला काय नाही, तुम्हाला सापडला कुठं तो गुरुमा. पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा. आता नवीन अवलादीचा मामा कुठून आणला तुम्ही? एक वाक्य सांगा. शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, पायजमा फाटू द्या, चप्पल नसू द्या, पण भाषेच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो महाराज. जाऊ ते बा, परिस्थिती सोडून द्या, पण ते नातं शोभतं का नाही? उलटी माणसं म्हणताय बा किती हुशार बहीने तिघ भाऊ धाकट्याला मान दिला बरं का. त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात, कोण राहिले गो उभं मागं. अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाथे गोते पार संपून टाक. आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जण आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसेल. आता मी नावा सगळं सांगल, आपलं काम एवढं. आणि आता चालली 11 तारखेला जोर खांड बांधाय भावाला, जख माराय राखी पौर्णिमेला. चालली द्वार खांड बांधाय जा कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला. काय अहो मारदानी नेऊन ठेवलं, मी नाही लिहिलं. मला अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना उगे. माऊलीने एक ओवी लिहिली महाराज. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज. त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. काय ओव्या. लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर ओव्या दिल्या. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा. ओव्या किती सुंदर आहे मा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. मावला कधी तपास. यांना शिकवा थोडं पसायदान, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिक. आता मामाची इकडे राहिला आला. आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटीतोय. काय मामा, मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय. मामान काची मामी आली मला. नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाथ्यामध्ये 31 कव्याचा अभंग आहे. 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा, एकदा वाचा. ऐका कलीचे अभंग एकदा वाचा. 31च कडवे आहेत गाथ्यामध्ये. तोच अभंग 31 कडव्याचा आहे. आणि गायन ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना बहीण भाऊ अशी वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद अशी वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तुम्ही एकदा तो कडव वाचा. आपण काय करतोय महाराज, बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे तर कृष्णाला नावं 8 आहेत. युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपालकृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारी लोक आहे ना यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या. हे रे राधा, हे रे तारा.
ते येणे लगेच 2-4 उड्या आणायच्या बाय 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 बाय, आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाज आला. ती तल्लीन तन का असं काय आलंय महाराज. परमार्थ दांभिक झालाय, दांभिक. भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही, आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. गोमाता. तुम्ही बारीक अभ्यास करा. यावर्षी वारी झाली, 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती. अशी वारी यांना झाली. जाऊ द्या पावसाने थोडं झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद. 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते, मला 4-5 लाख लोक तुकोबराय बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरुळी कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्या पोत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही हो, काही वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग अशा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर असंच राहिलं, या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे, तणनाशक. महाराज समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेलो तरी तुम्ही सुधारा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो. सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेल्याच सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मरणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का, आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का? आणि पिऊ द्या. हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली जशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला नाही जमायचं का? जमायच नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणती त्याला जमन का? आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू, सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही. दाबच. पोरग दारू पेला, आईला काय? बाप नुसता म्हणला बुवा काय भाव जाळी गेली टमाटर